नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये. आपण निंदायचेच हा लेसन बघत आहोत आणि आज लेक्चर नंबर 5 बघणार आहे. या आधीचे व्हिडिओज म्हणजे या आधीचे लेक्चर्स तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. त्याच पद्धतीने क्लास 7 चे बाकीचेही लेसन आपण अपलोड केलेले आहेत आणि त्याची ही लिंक आपण प्लेलिस्ट वाईज म्हणजे लेसन वाईज प्लेलिस्ट बनवलेल्या आहेत आणि त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला. पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर आजच्या टॉपिक मध्ये आपण स्क्वेअर रूट कसे फाइंड करायचे हे बघणार आहोत. पण या आधीच्या लेक्चर्स मध्ये पण आपण स्क्वेअर रूट फाइंड करायच्या वेगवेगळ्या पद्धती बघितलेल्या आहेत. त्या जर पद्धती तुम्हाला बघायच्या असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. व्हिडिओ जर आवडले तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका. त्याच पद्धतीनं जर तुम्हाला अजून कोणत्या टॉपिक मध्ये जरी काही अडचणी असतील किंवा मॅथ्स मधला एखादा लेसन किंवा एखादा पार्ट, एखादं एक्झाम्पल जर समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, किंवा एखादा टॉपिक स्पेसिफिक असेल तर आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू शकतो आणि त्याची तुम्हाला मदत होईल. तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला. आजच्या लेक्चर मध्ये आपण काय करायचं बघा, फाइंड द स्क्वेअर रूट म्हणजे प्रॅक्टिस सेट 30 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे. त्यामध्ये सब क्वेश्चन्स आहेत आपले. आता फर्स्ट क्वेश्चन मध्ये बघा, आपण फॅक्टरायझेशन कसं करायचं हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. त्यामुळे आपण फॅक्टरायझेशनच्या मेथड ज्या आहेत त्या यूज करून आपण स्क्वेअर रूट कसे फाइंड करायचे ते बघणार आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून कोणत्या पद्धती हव्या असतील ते तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जे व्हिडिओज दिलेले आहेत तुम्हाला हाऊ टू फाइंड स्क्वेअर रूट हे तुम्ही बघू शकता. तर बघा, फर्स्ट आपल्याला जो नंबर दिलाय तो दिलेला आहे 625. आता 625 यासाठी आपल्याला काय लागेल बघा, तर डिव्हिजिबिलिटी टेस्ट लागतील आणि डिव्हिजिबिलिटी टेस्ट कशा यूज करायच्या त्याचेही व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत, तेही तुम्ही बघू शकता. किंवा त्याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन असा आहे की गणिताचा बेस ही जी प्लेलिस्ट आहे त्यामध्ये आपण गणितासाठी लागणारे ज्या बेसिक व्हिडिओज आहेत ते आपण अपलोड केलेले आहेत. ते जर तुम्ही बघितले तर तुमचा गणिताचा पाया किंवा गणिताचा बेस परफेक्ट व्हायला मदत होईल आणि गणितामध्ये तुमची इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. तर बघा, फर्स्ट आहे आपला 625. आता युनिट प्लेसला 5 आहे, त्यामुळे या नंबरला काय होतं तर 5 ने डिवाइड होतं. म्हणजेच काय झालं बघा, 5 1 जा 5 आलेले आहेत, 5 2 जा 10 आणि परत 2 राहिले, 5 5 जा 25. आता 125 ला परत युनिट प्लेसला 5 आहे, त्यामुळे 5 ने डिवाइड होतं. त्यामुळे परत एकदा बघा, 5 5 2 जा 10, 2 राहिले, 5 5 जा 25. आता 25 हे कशाच्या टेबलमध्ये 5 च्या, म्हणजे 5 5 जा 25 आलेले आहेत. आणि हे फॅक्टरायझेशन कसे पाडायचे हे आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. तर बघा, आता 625 याचे स्क्वेअर रूट काय आले बघा, फॅक्टरायझेशन करून आपले काय नंबर आलेले आहेत तिथं 5 इंटू 5 इंटू 5 इंटू 5 आलेले आहेत, बरोबर. आता ह्याचं जे स्क्वेअर रूट आहे ते काढताना आपल्याला काय करायचं, स्क्वेअर रूट म्हणजे दोन दोनचे ग्रुप्स करायचे. म्हणजे बघा, ह्या 2 5चा एक ग्रुप आला, ह्या 2 5चा ग्रुप आला, म्हणजे बाहेर काय आले आपले 5 इंटू 5 आले, म्हणजेच 5 5 चा किती आले 25. म्हणजेच 25 चा स्क्वेअर हा काय असणार आहे तर 625 असणार आहे. नेक्स्ट आहे आपला 1225. आता याचे पण फर्स्ट आपल्याला काय करायला लागेल, फॅक्टरायझेशन करून घ्यायला लागतील. युनिट प्लेसला 5 असल्यामुळे परत एकदा आपण काय घेतलं इथं 5 ने डिवाइड केलं. म्हणजेच काय झाले बघा, 5 2 जा 10, 2 राहिले, 5 4 जा 20, परत 2 राहिले, 5 5 जा 25. युनिट प्लेसला परत एकदा 5 आलेले, त्यामुळे परत एकदा आपण काय घेतले 5 घेतले. 5 किती जा होतात बघा, 5 4 जा 20, 4 राहिले, 5 9 जा. ठीक आहे. आता 49 हा 7 चा स्क्वेअर आहे, त्यामुळे आणि 7 हा आपला काय आहे प्राईम नंबर आहे, त्यामुळे आपण काय घेणार आहे 7 ने डिवाइड करणार आहे. म्हणून 7 1 जा 7 आले. म्हणून 1225 रूट, त्याचा स्क्वेअर रूट काय असणार आहे बघा, अंडर रूट मध्ये घ्या 5 इंटू 5 7 इंटू 7. म्हणजेच काय झाले, ह्या 5 मधला एक आणि ह्या 7 मधला एक, म्हणजे 5 इंटू 7 बाहेर आले. 7 5 चा किती होतात तर 35. म्हणजे 35 चा स्क्वेअर हा काय असणार आहे 1225 असणार आहे. आता पुढचं एक्झाम्पल खूप सोपं आहे, 289. आता 289 हे कशाचा स्क्वेअर आहे तर 17 चा स्क्वेअर आहे. त्यामुळे तुम्ही डायरेक्टली 17 डायरेक्टली का घेतले तर 17 हा काय आहे तर आपला प्राईम नंबर आहे आणि आपल्याला कमीत कमी 25 किंवा 30 पर्यंतचे स्क्वेअर्स आहेत ते पार्ट पाहिजेतच. तर बघा, इथे येईल आपला स्क्वेअर रूट ऑफ 289 इज इक्वल्स टू 17 इंटू 17. म्हणून 17 चा एक ग्रुप झाला, म्हणून एकच 17 काय आली ते या ठिकाणी बाहेर आलेले आहेत. फोर्थ वन क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला तर 4096 म्हणजे 4096. आता युनिट प्लेसला किती आहे 6 आहे, म्हणजे 2 ने डिवाइड होतं इथं.
2 2 जा 4, 2 0 जा, 2 4 जा, 1 राहिले 2 8 जा. युनिट प्लेसला 8 आहे त्यामुळे आपण 2 ने डिवाइड करणार आहे. या ठिकाणी बघा 2 1 जा, 2 0 जा, 2 2 जा आणि 2 4 जा. आता सिंपल भागाकार कसा करायचा याचाही व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. मुलं छोट्या छोट्या चुका करतात आणि ती चूक कोणती आहे ते तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतरच समजेल. ते तुम्ही बघून घ्या जेणेकरून तुम्हाला हा भागाकारही व्यवस्थित जमेल. आता इथे बघा 2 5 जा 10, 2 1 जा, 2 2 जा, परत एकदा 2 जा, 2 2 जा 4, 1 राहिले, 2 5 जा 10, परत 1 राहिले, 2 6 जा 12. इथं आता 16 चा स्क्वेअर आहे त्यामुळे डायरेक्ट 16 चा घेतलं तरीही चालेल, पण ते तुम्हाला जर अवघड जात असेल तर तुम्ही काय करू शकता, परत एकदा 2 ने डिवाइड करा. 2 1 जा, 2 2 जा 4 आणि इथं 1 राहिले, 2 8 जा, परत एकदा 2 जा, 2 6 जा 12 आणि इथं आले 2 4 जा, परत एकदा बघा 2 3 जा, 2 2 जा, नेक्स्ट 2 1 जा, 2 6 जा, 2 8 जा, 2 4 जा, 2 2 जा आणि 2 1 जा. हे होते आपले फॅक्टरायझेशन. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा आपण डायरेक्ट करतोय कारण थोडीशी जागा अपुरी पडते त्यामुळे 2-2चे ग्रुप्स आपण तयार केले आणि ह्या प्रत्येक 2च्या ग्रुप्स मधला एक नंबर आपण काय घेतला, बाहेर घेतला. म्हणजेच बघा ह्यातला एक म्हणजे किती ग्रुप झाले, 2 3 4 5 आणि 6. म्हणजे बघा 2 2 3 4 आणि 5. हे का घेतलं, कारण सेम नंबर होते त्यामुळे आपण काय घेतले, 1 2 3 4 आणि 5 आणि 1 6. ठीक आहे. आता या सगळ्यांचे आपण काय करणार आहे, मल्टिप्लिकेशन करणार आहे. इथं येणार आहे 2 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16, 16 2 जा किती होतात 32 आणि 32 2 जा 64. म्हणजेच 4096 हा कशाचा स्क्वेअर असणार आहे, तर 64 चा स्क्वेअर असणार आहे. किंवा 4096 चा स्क्वेअर रूट जो आहे तो किती असणार आहे आपला, 64 हा स्क्वेअर रूट असणार आहे. त्याच पद्धतीनं 1089 म्हणजे 1089 असेल तर त्याला कसं फाइंड करायचं ते आपण बघूया. आता युनिट प्लेसला 9 आहे, एक आपण 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट यूज करून बघूया. इथं बघा 9 आणि 10, 10 प्लस 8 18 होतात आणि 18 हे 3 च्या टेबलमध्ये आहे त्यामुळे ह्या नंबरला 3 ने डिवाइड होऊ शकतं. म्हणजेच बघा 3 3 जा 9, 1 राहिले, 3 6 जा 18 आणि 3 3 जा 9. परत हे सगळे 3 च्या टेबलमध्ये नंबर आहेत त्यामुळे 3 ने डिवाइड होऊ शकतं. 3 1 जा, 3 2 जा, 3 1 जा. आता 121 हा 11 चा स्क्वेअर आहे त्यामुळे आपण डायरेक्टली काय केलं, 11 नी डिवाइड केलं. म्हणजेच आपण बघा फॅक्टरायझेशन काय आले आपले, 1089 चे फॅक्टरायझेशन काय आले होते आपले, 3 × 3 × 11 × 11. 2-2चे ग्रुप्स करतो आपण त्यामुळे 2-2चे ग्रुप्स तयार केले. प्रत्येक ग्रुप मधला एक नंबर आपण काय घेतलेला आहे, बाहेर काढला. म्हणजे 11 3 जा 33 हे आन्सर आलेलं आहे. व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. थँक्यू.